रसिक हो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत. मध्य भारतामध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता त्यावेळची ही गोष्ट आहे. हितवादी या पत्रिकेचे संपादक पंडित सखाराम गणेश देवरुसकर आपल्या 2 मित्रांना घेऊन स्वामीजींकडे चर्चेसाठी आले होते. त्या 2 मित्रांपैकी एक पंजाबी होता. हे समजतात स्वामीजी बराच वेळ पंजाबातील दुष्काळ आणि अन्नाचा तुटवडा यांच्याविषयी त्याच्याशी बोलले. वेदांत अध्यात्म यांना त्यांनी स्पर्शही केला नाही. निरोप घेताना त्या पंजाबी सद्गृहस्थाने याविषयीची आपली नाराजी बोलून दाखवली. आपल्याकडून अध्यात्मातलं काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल अशा अपेक्षेने आम्ही आलो होतो, पण दुर्दैवानं आपण भौतिक गोष्टींविषयीच बोललात. आमचा वेळ उगाच वाया गेला. त्यांच्या या बोलण्याने स्वामीजी गंभीर झाले आणि म्हणाले, जोवर माझ्या देशातलं एखादं कुत्रही उपाशी आहे तोवर त्याला 4 घास भरवणं हाच माझा धर्म आहे. बाकी सर्व गोष्टी या एकतर चुकीचा धर्म आहेत किंवा धर्मच नाहीत. ठिणग्यांसारखे बाहेर पडलेले ते शब्द ऐकून ते तिघे अवाक झाले. पुढे स्वामीजींविषयी बोलताना पंडित देवरुसकर म्हणाले की स्वामीजींचे ते शब्द त्यांच्या हृदयावर कायमसाठी कोरले गेले आणि खरी देशभक्ती म्हणजे काय हे त्यांना त्यावेळी प्रथम समजले.